महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मित्रपक्षांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अक्षरशः फाट्यावर मारले आहे. त्यांना मित्रपक्षांच्या मतांची गरज नाही, त्यामुळेच त्यांच्या प्रचार पत्रकावरून मित्रपक्षाची नेते मंडळी गायब झाली आहेत. पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील काळेवाडी येथे कोकणवासीय पदाधिकारी मेळावा 9 मे रोजी घेण्यात आला. त्याबाबत तयार करण्यात आलेल्या पत्रकावरून आरपीआय नेते रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, महादेव जानकर यांचे फोटो गायब आहेत. त्यामुळे या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. आरपीआय आणि रासप या राजकीय पक्षांची मावळ लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर बारणे बाजी मारू शकतात. मात्र बारणेंनाच या पक्षांच्या मतांची गरज नाही, त्यामुळे ते वेळोवेळी मित्रपक्षांना अपमानित करण्याचा प्रकार करीत आहेत. मुळात ज्यांचे फोटो पत्रकावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघाशी तसा संबंध नाही. तसेच त्यांची या मतदारसंघात तशी वोट बँक नाही. ते नेते म्हणजे नारायण राणे, नामदार उदय सामंत, रामदास कदम, आमदार योगेश कदम, आमदार भरत गोगावले हे होत. कोकणवासीय म्हणून या नेते मंडळींचे फोटो प्रसिद्ध केले असे गृहीत धरले तरी कोकणी जनता या नेते मंडळींसमवेत नाही. कारण कोकण हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असून कोकणी जनतेला शिवसेनेत झालेल्या गद्दारीबाबत चीड आहे. कोकणी जनता राणे, सामंत, कदम यांना गद्दार मानते. त्यामुळे या नेते मंडळींचा बारणेंना शून्य उपयोग आहे. उलट वोट बँक असलेल्या आठवले, कवाडे, जानकर यांना पत्रकावरून गायब करण्यात आले. याची किंमत बारणेंना मोजावी लागेल असे बोलले जात आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.